नमस्कार मंडळी, मी आहे अभिजित आणि आपण डिस्कस करणार आहे या व्हिडिओमध्ये बिगिनर्स मिस्टेक इन 2024. म्हणजेच जेव्हा आपण नवीन जिम जॉईन करतो किंवा काही फिटनेसची जर्नी जॉईन करतो, आपले काहीतरी गोल असतात की आपल्याला वेट वाढवायचं आहे किंवा मसल्स बनवायचे, किंवा काही लोकांचं असं पण वेट असतं की त्यांना वेट लूज करायचं असतं. तर अशा वेळेस आपण काही मिस्टेक्स करतो आणि ज्या मिस्टेक्समुळे आपली जी प्रोग्रेस आहे ती स्लो होते. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, कोणते मिस्टेक्स आपण करतो, त्याला कसं सोल्युशन काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मी सर्व गोष्टी माझ्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला समजून सांगणार आहे आणि ते पण शुद्ध मराठीमध्ये. तर या बिगिनर्स मिस्टेक मध्ये पहिला पॉईंट असा येतो की जेव्हा पण आपण नवीन जिम जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला माहित नसतं की काय खायचं. त्यावेळेस आपण काय करतो, काहीतरी जंक फूड खातो किंवा काहीतरी स्नॅक्स खातो ज्याच्यामध्ये शुगर जास्त असते. तर या गोष्टी आपल्याला एक व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही करत. त्या गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात फॅट वाढण्याची शक्यता असते. आपल्या बॉडीमध्ये मसल वाढण्याच्या जागी फॅट्स वाढतात. तर हा एक प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्या बॉडीसाठी. आणि जर आपण जिम मध्ये कष्ट घेतोय तर आपल्याला डाएट पण चांगली ठेवावी लागते. तर आपल्याला याच्यावर एक सोल्युशन आहे. तुम्ही न्यूट्रिएंट बेस्ड फूड खा, म्हणजे मायक्रो न्यूट्रिएंट ज्याच्यामध्ये जास्त असतील, प्रोटीन ज्याच्यामध्ये जास्त असेल. तर याने काय होईल, तुमच्या बॉडीला मसल बनवायला हेल्प होईल आणि कमीत कमी फॅट्स बनतील. कारण नंतर जाऊन ते फॅट्स तुम्हाला कट करायच्या वेळेस जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. सर्वात जास्त केली जाणारी मिस्टेक म्हणजे कॅलरीज काउंट न करणे आणि जे समोर येईल ते खाणे. म्हणजे असं असतं की कधी आपण जास्त पण खाऊ शकतो, कधी आपण कमी पण खाऊ शकतो. म्हणजे काय होईल, बॉडीला कधी कधी जास्त न्यूट्रिएंट्स पण भेटतात, कधी कधी बॉडीमध्ये जास्त फॅट्स पण एक्युमुलेट होतात आणि कधी कधी बॉडीला जास्त न्यूट्रिएंट्स भेटत नाही, ज्या कारणाने आपली मसल ग्रोथ थांबून जाते. अशा वेळेस जर आपण एक स्टेबल कॅलरी इनपुट ठेवला तर आपल्या बॉडीला मसल्स गेन करायला खूप मदत होते. त्यानंतरची मिस्टेक म्हणजे की जास्त प्रमाणात प्रोटीन न घेणे. आपले इंडियन जे जेवण असतं त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन कधी भेटतच नाही. आपण जे डाएट्स करतो त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन घेण्याचा प्रयत्न करतो. जर आपण जास्त प्रोटीन घेत नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या बॉडीची मसल रिकव्हरी आणि मसल ग्रोथ कमी पडते. कारण प्रोटीन एक अशी गोष्ट आहे जी मसल बिल्डिंगला डायरेक्टली हेल्प करते. म्हणजे एखाद्या घराच्या बांधकामामध्ये जशी विटांची गरज असते ना, तशीच प्रोटीनची गरज असते मसल बिल्डिंग मध्ये. तर आपण किती प्रोटीन घेतलं पाहिजे, आपल्या वेटला 1.2 किंवा 1.4 नी मल्टिप्लाय करा आणि जे आन्सर येईल ते ग्रॅम्स मध्ये प्रोटीन. त्यानंतर चौथी मिस्टेक आहे की आपण आपल्या डाएट्स किंवा आपल्या मील्स प्रॉपर प्लॅन करत नाही आणि कन्सिस्टंटली घेत. तर अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्या का होतात, कारण आपण कधी कधी आपल्या जेवणाकडे निग्लेक्ट करतो. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय होतात बॉडीमध्ये, की आपल्या बॉडीला कधी कधी एनर्जी कमी पडते, तर कधी कधी आपल्या बॉडीला प्रोटीन कमी पडतं. जर आपण जिम मध्ये वर्कआउट करतोय तर आपली बॉडी रिकव्हर तर व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कार्ब्स, प्रोटीन लागतात जे आपल्या मील्स मधून आपल्याला भेटतात. जर आपण आपल्या मील्स स्किप केल्या तर आपल्या बॉडीला मसल ग्रोथ साठी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मसल ग्रोथ स्लो पण होऊ शकते. यावरती एक चांगलं सोल्युशन असं आहे की आपण आपले जे मील्स असतील ते एकाच वेळेस बनवायच्या आणि पॅक करून घेऊन जायचे. तर तुम्ही एक स्टुडंट असाल किंवा तुम्ही एक साईट वरती काम करणार असेल किंवा तुम्ही ऑफिस वर्क करत असाल, तर तुम्ही सकाळी टिफिन तर नेतच असाल. तर त्या टिफिन मध्ये तुम्ही तुमचे 2 ते 3 जे मील्स असतील, प्रोटीन कार्ब्स वाले मील्स असतील, तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जायचे. तर याने काय होईल, तुमच्या मसल ग्रोथ मध्ये पण काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचे एनर्जी लेवल पण कधी कमी पडणार नाही आणि तुम्ही ही जी जर्नी आहे ना ती एन्जॉय पण कराल. त्यानंतरची पाचवी मिस्टेक जी असते ना ती असते की जास्त पाणी न पिणे किंवा फायबर्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स वरती लक्ष न देणे. पाणी कमी पिल्यावरती काय होतं की बॉडीचे जे फंक्शन्स असतात, मसल रिकव्हरी असते, मसल ग्रोथ असते किंवा एनर्जी प्रोडक्शन असते, या सर्व गोष्टींना डिस्टर्ब होतात. म्हणजेच की थोडक्यात तुमच्या बॉडीला थोडंसं नुकसान होतं. त्यानंतर येतं फायबर्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. फायबर्स आपल्या बॉडीचे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगले ठेवते, आपली गट हेल्थ चांगलं ठेवते. जे आपण खातोय ते पूर्णपणे डायजेस्ट होण्यात, ऍब्झॉर्प्शन होण्यात त्याला मदत होते. त्यानंतर येतं मायक्रोन्यूट्रिएंट्स, जसे की प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स गरजेचे आहेत, तसेच आपल्या बॉडीसाठी मायक्रोन्यूट्रिएंट्स पण गरजेचे आहेत. ते पण आपल्या बॉडीचे स्लीप सायकल असेल किंवा रिकव्हरी असेल या सर्वांमध्ये हेल्प करतात. तर या व्हिडिओची लास्टची मिस्टेक आणि ती खूप महत्वाची मिस्टेक आहे आजच्या काळामध्ये, कारण खूप लोक सप्लिमेंट्स वरती डिपेंड राहतात. ते क्रिएटिन, वे प्रोटीन, BCAA किंवा फॅट बर्नर्स वरती जास्त डिपेंड राहतात. हे सगळे सेकंडरी गोष्टी आहेत. तुम्ही जे जेवता, तुम्ही जे न्यूट्रिएंट्स जेवणामधून कन्झ्युम करताना तेच पहिले प्रायमरी तुमचा गोल असला पाहिजे. कारण जे आपण होल फूड्स खातो, जे चपाती, भाजी, राईस आपण जेवतो, त्यामधून खूप सारे न्यूट्रिएंट्स भेटतात. तर ज्या वेळेस सप्लिमेंट्सची गरज असते ना त्यावेळेस सप्लिमेंट्स घ्या. तुम्ही जर बिगिनर असाल तर लगेच सुरुवात नका करू. 1-2 महिने तुम्ही अंदाज घ्या की तुमच्या बॉडीला किती न्यूट्रिएंट्स लागतात, तुमच्या बॉडीला किती कॅलरीज लागतात. त्यावरती तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणता सप्लिमेंट घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला गाईड करायला आहे. आणि मी आशा करतो की ही माझी पहिली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. अजून नवनवीन व्हिडिओ याच चॅनलवरती येत राहतील आणि मला सपोर्ट दाखवा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. आजसाठी एवढंच, पुन्हा भेटूया.